I'm here to talk about success. आज मी येथे सक्सेस विषयी बोलायला आलो आहे। मी कॉलेजला जात होतो। मी दिवसातून 5 तास वर्कआउट करत होतो। मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्येही काम केले। त्यावेळी बॉडी बिल्डिंग मध्ये पैसे मिळत नव्हते। माझ्याकडे फूड सप्लिमेंट आणि इक्विपमेंट्स विकत घ्यायलाही पैसे नसते जर मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम केले नसते। याचबरोबर मी कॉलेजला सुद्धा जात होतो, जिम पण करत होतो आणि आठवड्यातून 4 दिवस रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत मी ॲक्टिंगचे क्लास पण घेत होतो। आणि इतकं सगळं करत असताना मी कधीही 1 मिनिट पण वेळ काढून रिलॅक्स करण्याचे कारण शोधले नाही। 1 सेकंद पण मी वाया घालवला नाही आणि हेच कारण आहे की आज मी येथे उभा आहे। 20 वर्षाचा असताना मी पहिल्यांदा लंडनला गेलो आणि मिस्टर युनिवर्स स्पर्धा जिंकली, ती सुद्धा एक यंगेस्ट कंटेस्टंट ऑफ मिस्टर युनिवर्स। हे सगळं मी करू शकलो कारण माझं एक ध्येय होतं, एक स्वप्न होतं। जर तुमच्याकडे एक ध्येय नसेल, एक स्वप्नही नसेल तर तुम्हाला कुठे जायचं आहे हे समजणार नाही आणि तुम्ही फिरत राहाल आणि कधीच तिथे पोहोचू शकणार नाही जिथे तुम्हाला जायचं आहे। एका सर्वेनुसार अमेरिकेतील 74% लोकांना आपली नोकरी पसंतच नाही, कारण ते नोकरी यासाठी करत नाहीत की त्यांच्या स्वप्नातील नोकरी होती किंवा ते या नोकरीमध्ये आपल्या पॅशनचा पाठलाग करत आले होते। नाही, ते कोणत्याही ध्येयाशिवाय, कोणत्याही डायरेक्शन शिवाय फिरत होते। अचानक त्यांना कुठेतरी जॉब ओपनिंग दिसून आली, त्यांनी अप्लाय केलं आणि ते सिलेक्ट झाले। कारण बिले भागवण्यासाठी काम तर केलेच पाहिजे, परंतु जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळी हे त्यांचं बोरिंग रूटीन होऊन गेलं, ज्यामध्ये कामात मजा येत नव्हती। आता हे लोक काय करतील विचार करा। फक्त 26% लोक आपल्या कामाला पसंत करतात आणि पूर्ण आवडीने करत आहेत। फक्त 26% लोक जेव्हा मला हेवी वर्कआउट करताना बघत होते ते मला विचारत होते की तुम्ही 5-5, 6-6 तास वर्कआउट करता, परंतु आपल्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माइल दिसत असतं। तेच इतर व्यक्ती ज्या तुमच्या एवढंच काम करतात पण त्यांच्या चेहऱ्याचे 12 वाजलेले असतात। असं का आहे? आणि मी सांगत होतो मला फक्त माझं टार्गेट दिसतं आणि त्या टार्गेटसाठी मी हे सगळं करतो आणि यात मला थकवा येतच नाही। या उलट मला आनंद मिळतो आणि यामुळेच नेहमी चेहऱ्यावर एक स्माइल असते। माझ्यासमोर मिस्टर युनिवर्सचे एक ध्येय होते। माझे प्रत्येक रिपिटेशन, सेट ऑफ एक्सरसाइज मला माझ्या ध्येयाच्या एक स्टेप जवळ घेऊन जात होते। मी या उत्साहात रात्रभर झोपू शकत नव्हतो आणि विचार करायचो की कधी पुन्हा जिमला जाईन आणि ते 500 पाऊंड स्क्वॉट्स करू शकेल। मी एक्साइटेड असायचो रोज जाऊन 500 पाऊंड बेंच प्रेस करण्यासाठी। मी हा विचार करत चार्ज असायचो की लवकर सकाळ होऊ दे आणि मी सिटअप्सचे 2000 रिपिटेशन्स परत करू शकेल। एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या ध्येयाला व्हिज्युअलाइज केल्याने आणि त्याच्या मागे फोकस करून पाठलाग करण्यामध्ये एक प्रकारे मजा येऊ लागते आणि मग ती धावपळ थकवा नाही तर मजा देते। आपण थकू शकत नाही। जीवनात एक हेतू असणे खूप गरजेचे आहे। मोहम्मद अलींना मी माझ्या डोळ्यांनी जिममध्ये घासून घासून मेहनत करताना पाहिले आहे। एकदा एका स्पोर्ट्स रिपोर्टरने त्यांना जिममध्ये सिटअप्स करताना पाहिले आणि विचारले की तुम्ही रूटीनमध्ये किती सिटअप्स करता? तर मोहम्मद अलीने उत्तर दिले की ते तेव्हा मोजायला चालू करतात जेव्हा त्यांचे शरीरात वेदना व्हायला सुरू होतात। याला म्हणतात हार्डवर्क। हार्डवर्कपासून कोणी वाचलेले नाही। जर त्याला जीवनात काही करण्याची इच्छा असेल तर याने काही फरक पडत नाही की तुम्ही किती मोठ्या बापाची औलाद आहे। घासून कष्ट करा। कोणती जादूची गोळी नाही की जी तुम्ही खाल किंवा कोणता सफलतेचा मंत्र नाही की ज्याचा तुम्ही जप कराल आणि तुम्ही यशस्वी व्हाल। कोणताच शॉर्टकट नाही आहे। कोणतीच जादू नावाची गोष्ट या जगामध्ये नाही आहे। काम काम आणि काम हीच एक पद्धत आहे। मला इतका राग येतो जेव्हा लोक मला सांगतात की त्यांच्याकडे वेळ नाही,
जिममध्ये जाऊन 45 मिनिटे वर्कआउट करण्याचा किंवा इतर कोणतेही काम कमीत कमी 1 तास करण्यासाठी, ज्यामुळे ते फिजिकली आणि मेंटली इम्प्रूव्ह होऊ शकतील. विचार करा, आजपासून आपण दररोज हिस्ट्री सब्जेक्ट शिकायला सुरुवात केला आणि एका वर्षात 365 दिवसानंतर तुम्ही किती काय शिकू शकाल. किंवा इतर दुसरा विषय जो तुमच्या आवडीचा असेल तो एकसारखा कोणतेही कारण न सांगता 1 वर्षभर शिकाल अथवा सराव कराल तर त्यात तुम्ही किती चांगले होऊ शकता. तुम्ही इमॅजिन करू शकाल, व्यवसाय जो तुम्हाला वाढवायचा आहे त्यावर तुम्ही रोज 1 तास जरी काम केला तरी एका वर्षात तो किती मोठा होईल, तो तुम्हाला किती काय मिळवून देईल, किती उंचीवर तुम्हाला पोचवून ठेवेल, तुम्ही इमॅजिन करू शकाल. आणि म्हणूनच मला या गोष्टी राग आणतात की एका दिवसात 24 तास असतानाही लोक वेळ नाही म्हणून कारणे सांगतात. जर 8 तास तुम्ही झोपत असाल, 10 तास तुम्ही नोकरी करत असाल तर 4 ते 5 तास आपल्याकडे सहज राहतात. काय करता त्या वेळेत? लोकांना भेटता, जेवण करता, एंटरटेनमेंट की आणि काय? तुम्हाला हे क्लिअरली लक्षात येत असेल की कितीतरी वेळ 1 वर्षात आपल्याला मिळत असतो. जर आपण हा सगळा वेळ ॲड करून बघितला तर तुम्ही आपला वेळ ऑर्गनाईज करून आपले काम ऑर्गनाईज करून पहा, हे किती बरोबर आहे. प्लॅन बी. मला प्लॅन बीचा तिरस्कार आहे. मी सांगतो का? कारण आपल्याकडे काम करणारे कमी आहेत आणि संशय घेणारे जास्त आहेत. परंतु हा एक प्रॉब्लेम नाही आहे. असे संशय घेणारे आणि कॉन्फिडन्स तोडणारे लोक आपल्या जीवनात प्रत्येक पावलावर मिळतील. त्यांना कसे हँडल करायचे हे आपल्याला चांगल्या प्रकारे येते. पण अडचण तेव्हा येते जेव्हा आपण स्वतःवर संशय करायला सुरू करतो आणि आपल्याला प्लॅन बी ची गरज भासायला सुरू होते. ही गोष्ट सगळ्यात धोकादायक आहे, सेल्फ डाऊट. कारण तुम्ही आता हे म्हणत आहे की जर माझा प्लॅन ए वर्क नाही केला तर माझ्याजवळ बॅकअपसाठी प्लॅन बी असायला पाहिजे आणि माझ्याकडे आहे. म्हणजे जसे तुम्ही प्लॅन बी विषयी विचार करायला सुरुवात करता तसे तुमची एनर्जी, तुमचे अटेन्शन प्लॅन बी कडे डायव्हर्ट होईल आणि हा गुन्हा आहे. जर तुम्ही प्लॅन ए करत असताना अथवा करण्याच्या आधी प्लॅन बी विषयी तुम्ही विचार करत असाल, कारण एका प्लॅनमध्ये तुम्ही 100% दिलेच नाहीत तर प्लॅन ए फेल होणारच आणि होणारच. एक गोष्ट आज लक्षात घ्या की जेव्हा आपण सेफ्टी नेट शिवाय खेळतो तेव्हा जास्त चांगलं परफॉर्म करू शकतो. काहीतरी चांगलं करण्याचं प्रेशर आपल्यावर असतं जे आपल्याला 100% प्रयत्न करायला भाग पाडते. आणि जर तुमच्याकडे प्लॅन बी असेल तर खुश होऊ नका की जर माझा प्लॅन ए फेल झाला तर मी सुरक्षित आहे, माझ्याकडे प्लॅन बी आहे, तो सुरू करीन. ही चांगली गोष्ट नाही आहे. या ॲटिट्यूडने काम केल्याने तुमचा प्लॅन बी पुन्हा प्लॅन ए होऊन जाईल, जो फेल होऊन जाईल. मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनात कधीच कोणता प्लॅन बी नव्हता. मी माझी कमिटमेंट दिली होती पूर्ण वेळ बॉडी बिल्डिंग चॅम्पियन बनण्यासाठी. मी फुल कमिटमेंट दिली होती स्वतःला की मी अमेरिकेत सर्वाइव्ह करून दाखवीन. मी फुल कमिटमेंट दिली होती स्वतःला की मी शो बिझनेस म्हणजेच सिनेमामध्ये येईल, ते पण मुख्य भूमिकेत. मी भरपूर मेहनत करेन, तोपर्यंत करत राहीन जोपर्यंत मी माझे ध्येय गाठत नाही. हाच नियम मी माझ्या पॉलिटिकल करिअरमध्येही पाळला. म्हणूनच माझ्या मते प्लॅन बी ठेवूच नका. स्वतःचेच नुकसान करत आहात आणि आपल्या सक्सेसचा चान्स कमी करत आहात. लोक प्लॅन बी का ठेवतात माहीत आहे? कारण त्यांना भीती वाटते की प्लॅन ए फेल झाला तर काय होईल. एक गोष्ट सांगतो की हरण्याला घाबरू नका, कारण हरण्यामध्ये काही वाईट नाही आहे. मोठ्यात मोठी व्यक्ती ज्यांच्या विषयी तुम्ही ऐकलं आहे ती कितीतरी वेळा फेल झाल्यावर तिथे पोचली आहे जिथे आता ती आहे. तुम्हाला फेल व्हायलाच लागेल जर यशाची पायरी चढायची असेल तर. असा कोणता यशस्वी व्यक्ती नाही जो फेल झाला नाही. जो हरू शकत नाही तो जिंकूही शकत नाही. बास्केटबॉल प्लेयर मायकल जॉर्डन यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की आज आपण वर्ल्डचे ग्रेटेस्ट बास्केटबॉल प्लेयर आहात, आपल्याला कसे वाटते?
मायकल जॉर्डनने सांगितले, ठीक आहे, आपण माझ्या सक्सेस विषयी विचारत आहात, आपण माझ्या फेल्युअरचा विषय नाही काढला, पण मला विचारलं तर मी ग्रेटेस्ट बास्केटबॉल प्लेयर बनण्यापूर्वी NBA गेम्स खेळत असताना 9000 शॉट्स चुकलो होतो. मायकल जॉर्डननी त्या वेळेपर्यंत 9000 शॉट्स मिस केले होते. तुम्ही कल्पना करू शकता काय ते अपयशी होते? नाही, ते त्यावेळीच काय अगदी सर्व काळ एक ग्रेटेस्ट बास्केटबॉल प्लेयर आहेत. जितकं मोठं अपयश असेल तितकं मोठं यश असेल. आपण सगळे फेल होतो. इट्स ओके. ओके काय नाही आहे माहीत आहे? मी सांगतो. हरल्यानंतर परत उभे नाही राहणे हे ओके नाही आहे. परत फेल होण्याच्या भीतीने एफर्ट्स नाही लावायचे हे ओके नाही आहे. स्वतःच्या नशिबाला अथवा दुसऱ्याला दोष देणे हे ओके नाही आहे. आपल्या कमजोर गोष्टीवर काम नाही करणं हे ओके नाही आहे. एकच चूक पुन्हा रिपीट करणे हे ओके नाही आहे. अशी व्यक्ती लूजर असते. विनर फेल होतात, परत उभे राहतात, फेल होतात, परत उभे राहतात, नेहमी उभे राहतात, कधीही परत उभे राहण्यात फेल होत नाही. ते खरे विनर आहेत. मी स्वतः बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये फेल झालो होतो. वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये फेल झालो आहे. पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये फेल झालो आहे. मी असा सिनेमा केला आहे जो कुणीच पाहिला नाही, खराब होता आणि खराब रिव्ह्यूज पण मिळाले. मी निवडणुकीमध्ये खूप वाईटरित्या हरलो आहे. कॅलिफोर्नियामध्ये माझी अप्रुव्हल रेटिंग 28% खाली आली होती आणि ती परत वरती आली आणि मी गव्हर्नरशिप जिंकली. आपण सगळे हरतो. इट्स ओके. म्हणूनच सांगतो, हरण्याला घाबरू नका, कारण हरण्याची काळजी कराल तर तिथेच थांबाल. नेहमी टेन्शनमध्ये राहाल तर जीवनात चांगले निर्णय घेऊ शकणार नाही, कामावर फोकस नाही करू शकणार व जीवनात कुठेच पोहोचू शकणार नाही. हरण्याच्या भीतीने तुम्ही ते करू शकणार नाही जे करण्याची तुमची इच्छा आहे. म्हणूनच रिलॅक्स. इट्स ओके. जर तुम्ही हरला तर पुन्हा तुमची संपूर्ण ताकद लावा. आज नाही तर उद्या, परंतु सक्सेस पासून तुम्हाला कोणी वेगळं नाही करू शकत. यश तुमचंच आहे.